सिन्नर तालुक्यातील दोंडे येथील कुंभार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर नराधमांनी अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असून या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पीडितेच्या आजीने तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने तिचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याचा आरोप कुंभार समाजाने केला. या प्रकरणासंदर्भात कुंभार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील दोंडे येथे कुंभार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपींकडून प्रकरण मागे घेण्यासाठी 3 लाख रुपये देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मात्र पीडितेच्या आजीने हा प्रस्ताव नाकारल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिचे अपहरण करून तिचा खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप कुंभार समाजाने केला आहे. दरम्यान पीडितेच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल समोर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. सिन्नर तालुक्यातील दोडी गावी संगीता जाधव हिच्या नातीवर 4 दिवसापूर्वी बलात्कार झाला. तो बलात्कार झाल्यानंतर त्याच्या केसेस झाल्या, पण ती केस मागे घेण्यासाठी सदरती संगीताबाईंना तिथल्या गावातल्या लोकांनी 3 लाख रुपये कबूल केले. ती केस मागे घेईना म्हणून तिला हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार करून तिला विहिरीमध्ये ढकलून दिलं. त्यामुळं समाजामध्ये एक तीव्र भावना निर्माण झाली. एक अल्पसंख्याक कुंभार समाज त्याच्यावर अशा प्रकारचा अन्याय झालेला आहे. अशा गुंडांना, तिथल्या महिलांना ही भीती निर्माण झालेली. त्यामुळे ह्या गुंडांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सदरचा हा खटला फास्ट ट्रॅक येथे चालवण्यात यावा, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कुंभार समाजाच्या वतीनं आम्ही साहेबांना निवेदन देत आहोत. यानंतरही पुढची लढाई आमची ही चालूच राहणार आहे. संपूर्ण आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे की ह्या खटल्याचा निकाल फास्ट ट्रॅकमध्ये चालवावं. आणि आमच्या दौडी गाव येथे आमच्या कुंभार समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर आज 5 दिवसापूर्वी अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. त्याचबरोबर तिची आजी हिलासुद्धा हिचं अपहरण, घरातून अपहरण करून तिची अमानुषपणे हत्या करून तिचे हातपाय बांधून व तिला तिथे शेजारी असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिलं. समाजाच्या वतीनं आम्ही सर्व आज इथं नाशिक इथं जमा झालेलो आहोत. आमची एवढी कळकळीची विनंती आहे का शासनाने आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं व फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, ही आम्ही सर्व कुंभार समाजाकडून आम्ही शासनाला मागणी करत आहोत. वागचौरे ज्या तिथं मी गेले, माझ्या बहिणीचे पाय बांधलेले होते, तिच्या गळ्याला फाशी दिलेली होती, तिचे हात बांधलेले होते, तिच्यावर बलात्कार पण केलेला आहे माझ्या बहिणी. मी स्वतः पाहिलेलं आहे. कारण तिचं ते अंग निकर फाडून फेकलेली, परकर फाडून फेकले, सगळे तिचे टोटल कपडे अंगावरले काढून फेकलेले, काही साडीनं सगळं तिचा गळा बांधला, पाय बांधले, हात बांधले. आणि तिची जिथं जी हत्या केली ती जागा पूर्ण अशी आम्ही पाहिली तर पूर्ण दबलेली होती. माझी बहीण एकट्याला आवरेल नाही, ते 4 ते 6 माणसं असणारे. मुलीवर 8 दिवसापूर्वी बलात्कार झालाय. त्या मुलीवर बलात्कार झाला, नराधमांनी बलात्कार केला. त्याच्यासाठी सरपंच, संबंधित सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष या लोकांनी त्या सदर महिलेच्या आजीवर दबाव आणला आणि दबाव आणलाच केस मागे घेत तिला 3 लाख रुपये देतो, घर बांध देतो. संबंधित महिला ऐकली नाही म्हणून साठी या नराधमांनी त्या मुलीच्या आजीला हातपाय बांधून बलात्कार करून विहिरीमध्ये टाकलेलं आहे. याच्या समर्थनार्थ या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा आणि या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.